ज्यांना स्वप्न बघायचे असतात आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायचे असतात ती माणसं झोपत नाहीत, हे महत्वाचं आहे. आणि आता आम्ही लवकर उठत नाही, हा आमचा आताचा प्रश्न आहे. कारण आम्ही लवकर झोपत नाही. झोपणार तरी कसे? आता आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, वायफायची सेवा आहे, आमच्याकडे चॅटिंगला माणसं आहेत. रात्रभर चॅटिंग केली तर आम्ही पहाटे झोपतो आणि दिवसभर आम्ही उठत नाही. जिजाऊंचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी या जिजाऊंनी काय केलंय बघा. जिजाऊंनी जाताना तानाला प्रश्न विचारलाय, ताना लेखा कोणाला सर कसा होईल मला कळेल कसं? तेव्हा तानाने सांगितलं होतं, रात्रीच्या किरण काळोखामध्ये गवताच्या गंजी पेटल्याचा प्रकाश उजेड दिसला की आऊसाहेब समजून जायचं तानाने कोणाला सर केलाय. बरं, तानाने विश्वासाने सांगितलंय. आता आपली पोरं परीक्षेला जातात, जाताना आपण त्यांना म्हणतो जरा देवाच्या पाय पडून जा, 4-5 दिवस अभ्यास कर पेपरच्या आधी. तरी पण पोरगा सांगत नाही की मला एवढेच मार्क्स पडतील. मार्क्स पडल्यावर आपण लोकांची खुशामत करत असतो. पोरगा परीक्षेच्या काळात आजारीच होता, त्याला बरंच नव्हतं, बसच वेळेवर आली नाही, त्याला पेपर वेळेत दिला नाही, ही असली कारण आपण सांगतो. जी माणसं कारण सांगतात ना ती यशाकडे कधीच पोचत नाही, हे इतिहासाने आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून कारणाशिवाय काम करत राहणं हे ज्यांना जमलं ते इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिलेली नावं दिसतात. ताना कोणाला सर केला, सगळं झालं आणि रात्रीचे 12 वाजून गेले. आऊसाहेब त्या राजगडावरून कोणाकडे बघत होत्या. गवताच्या गंजी पेटल्याचा उजेड दिसला आणि त्या आनंदल्या, गलबलल्या, उठल्या आणि शिवबाराजांना सांगू लागल्या, शिवबाराजे मी म्हटले होते ना माझा ताना कोणाला सर केल्याशिवाय थांबणार नाही. तानानं कोणाला सर केलाय, जा तानाची मिरवणूक घेऊन या, तानाजीला वाजत गाजत घेऊन या. शिवबाराजे राजगड सोडतात, कोणाऱ्यावर येतात, मावळ्यांचे चेहरे पडलेले दिसतात, खात्री होऊन जाते तानाजी धारातीर्थी पडलेले आहे. आता आऊसाहेबांना काय सांगायचं हा प्रश्न शिवाजी राजांच्या समोर आहे. आता अनेक उदाहरणं, मित्राने मित्राची हत्या केली अशी वाचायला मिळतात. मित्रांची पार्टी झाली आणि रात्री एक मित्र घरी परतलाच नाही अशा बातम्या ऐकायला मिळतात. तेव्हा प्रश्न पडत असतो, इतिहासातून आम्ही काही शिकलो का? इतिहास आम्ही कधी वाचला का? वाचला तर फक्त परीक्षेपुरताच वाचला का? शिवाजी महाराजांचा मित्र तानाजी आहे. ज्यावेळेस रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी राजांनी शपथ घेतली त्यावेळेस तानाजी सोबत होते. मित्र असा असावा, शपथ घेताना सोबत आहे आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तो त्या मित्रासाठी जगलेला आहे. हे इतिहासातलं मैत्रीचं उदाहरण तानाजी आणि शिवाजी यांचं. बरं, शिवाजी महाराजांनी मित्राचा केसाने गळा कापला असं एकही उदाहरण इतिहासात दिसत नाही. म्हणून जगातले कोणतेही विषय या इतिहासाची ताडून पाहिले की त्याची सगळी उत्तरं आपल्याला इतिहास देत असतो. पण त्या इतिहासाला आपण त्रयस्थ म्हणून अभ्यासणं ही काळाची गरज आहे. आपण आपल्या कुपोषित नजरेने जर त्याच्याकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की तो इतिहास आपल्याला एकाकी वाटत असतो. शिवाजी महाराज राजगडावरून निघाले, कोणावर आले, तानाजीचं शेव पालखीत घातलं, बोयांना सांगितलं तानाची पालखी पहिली राजगडावर जाऊ द्या, आऊसाहेबांना या तानाचं दर्शन घेऊ द्या आणि मग तानाची पालखी पुढे महाडला त्याच्या गावाला जाऊ द्या. बोयांनी पालखी घेतली, बोई निघाले राजगडावरनं. बोई पुढे जाणार होते. राजगडाच्या चौकात जिजाऊसाहेब वाट बघत बसल्या होत्या. चौकातल्या 4थ्या पायरीवर जिजाऊसाहेब उभे होत्या. पालखी घेऊन बोई आले. तोपर्यंत जिजाऊसाहेबांना कोणतीच कल्पना दिली नव्हती. जिजाऊसाहेबांना एकच माहित होतं, माझ्या तानाने कोणाला सर केलाय, त्याची मिरवणूक पालखीत आली पाहिजे, एवढं जिजाऊसाहेबांच्या डोक्यात होतं. भोयांनी पालखी चौकात ठेवली आणि भोई बाजूला झाले. चौकाच्या वरच्या 4थ्या पायरीवर जिजाऊसाहेब उभ्या होत्या. जिजाऊसाहेबांना वाटायचं ताना उठेल, कळालेल, आऊसाहेब कोणाला सर केलाय, तुमच्या दर्शनाला आलोय. पण ताना पालखीतून का उठत नाही हा प्रश्न जिजाऊंच्या डोक्यात आहे. तशा जिजाऊंनी 4थी पायरी सोडली, 3ऱ्या पायरीवर आल्या. पुन्हा वाटलं, जिजाऊंना वाटलं तानाचा स्वभाव गंमत करण्याचा आहे. ताना उठेल, हसून म्हणेल, आऊसाहेब तुमचं दर्शन घेण्यासाठी आलोय. पण ताना का उठत नाही? पुन्हा 3री पायरी सोडली, 2ऱ्या पायरीवर आल्या. पुन्हा एकदा वाटत राहिलं, तानाने कोणाला सर केलाय, शिलेदार कोणाचा आहे आणि ताना गंमत करत असतो, आजही तो माझी गंमत करतोय असं जिजाऊंना वाटत राहिलं. ती 2री पायरी सोडली,
पहिल्या पायरीवर आल्या, पुन्हा पुन्हा वाटत राहिलं, ताना उठेल कडाडल, आऊसाहेब कोणाला सर गेलाय, तुमच्या दर्शनाला आलोय. पण ताना उठत नव्हता. आऊसाहेबांनी पहिली पायरी सोडली आणि पालखी डोकावून पाहिलं, लोढाला टेकून ठेवलेलं तानाचं शव पाहिलं. तसं मुळात तुटलेली एखादी वेळ कोसळावी तशा आऊसाहेब कोसळल्या, पालखीवर डसडसून रडत राहिल्या आणि म्हणत राहिल्या, ताना आलाय का, गड आलाय रे, पण तुझ्यासारखा सिंह मात्र गेलाय रे. शेतकऱ्याच्या पोरासाठी दाई मोकळून टाकणारी या महाराष्ट्रातली नव्हे, देशातली नव्हे, जगातली पहिली राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब. हे महापुरुषांचं योगदान आहे. आणि मग ही माणसं योगदानानं मोठी झालेली आहे. इतिहासाने आम्हाला सांगितलेलं आहे की मोठी माणसं कुणाला म्हणायचं, त्यांची उंची कशी मोजायची. तेव्हा उत्तर मिळत राहतात. त्यातलं महत्वाचं उत्तर आहे, उंच माणूस कोण, महापुरुषाची उंची कशी मोजायची. फूटपट्टी आणि मीटरपट्टी घ्यावी आणि त्या महापुरुषाची उंची मोजावी. अशी उंची महापुरुषांची कधीच मोजली जात नाही. उंची मोजण्याचं साधं सरळ परिमाण आहे, सोपं परिमाण आहे. ते परिमाण असा, ज्या माणसानं राष्ट्रासाठी, समाजासाठी, इथल्या रयतेसाठी स्वतःला खोल गाडून घेतलं तो माणूस उंच आहे. पण उंची कोणाची जास्त, ज्याने स्वतःला अधिकाधिक खोल गाडून घेतलं तो अधिकाधिक उंच असतो. ही उंचीची व्याख्या आहे. उगाच महापुरुषांची नावं घेऊन आम्ही त्यांना अभिवादन करत नाही. ही साधी गोष्ट आहे. ब्रिटिशांचं राज्य आपल्यावर होतं, आपल्याला माहिती आहे. विन्स्टन चर्चिल हा पंतप्रधान ब्रिटनचा होता, आपल्यावर ब्रिटिशांचं साम्राज्य होतं. आणि त्याने एक वाक्य वापरलं होतं. ते वाक्य असं होतं, ते वाक्य फक्त भारतासाठी वापरलेलं वाक्य होतं. आणि ते वाक्य असं होतं, हा हिंदुस्थान नावाचा देश जगामध्ये स्वतःच्या पायावर कधीच उभा राहू शकत नाही. हे विन्स्टन चर्चिलचं वाक्य आहे. त्याला पत्रकारांनी विचारलं, हे तू कशाच्या बळावर म्हणतोस. त्यावेळेस विन्स्टन चर्चिलने उत्तर दिलंय, ज्या राष्ट्राच्या भाषा वेगळ्या आहेत, ज्या राष्ट्राच्या जाती वेगळ्या आहेत, ज्या राष्ट्राचे धर्म वेगळे आहे, ज्या राष्ट्राचे प्रांत वेगळे आहे, जी माणसंच मुळात वेगवेगळी वेशभूषा करतात, ती माणसं एकत्र येऊ शकत नाही. हे त्याचं उत्तर आहे. पण कोरोनाच्या काळामध्ये ब्रिटिशच्या प्रीती पटेल जेव्हा मंत्री झाल्या, ऋषी सोनक मंत्री झाले, तेव्हा आपल्या लक्षात आलं, ज्या देशानं आपल्यावर राज्य केलं, आपल्याला एक होऊ शकत म्हणत नाही, त्या विन्स्टन चर्चिलच्या तोंडाला मारल्यासारखी परिस्थिती आपल्या देशाने निर्माण केली. हे कशाच्या बळावर निर्माण झालं, हा देश उभा का राहिला, हा देश एक संघटित का झाला, कारण महापुरुषांनी या देशाला उभं करण्याचं सामर्थ्य इतिहासामध्ये निर्माण केलं. त्याच्या बळावर आमचा देश उभा राहिलेला आहे. बघा, कोणतीही पलटण घ्या, जय शिवाजी जय भवानी म्हटलं की यश घेऊन यायचे. याचा अर्थ महापुरुषांची नावं घेतल्यावर जर समाज एक संघटित होऊ शकत असेल, देश उभा राहत असेल, तर त्या देशातल्या माणसांनी आपल्याला यश मिळवण्यासाठी या महापुरुषांचा इतिहास अभ्यासला पाहिजे. ही यातली महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून हे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान ही प्रबोधनाची सेवा करत आहे, हे मला महत्वाचं वाटतं.